नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जे आहेत आपले सबस्क्रायबर त्यांच्या कॉमेंटमध्येच मी हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे. तर मित्रांनो, मी म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगत असते नेहमी, की तुम्ही कॉमेंटमध्ये जेही तुमचे विचार आहे ते लिहा. कारण कसं होतं ना, तुमच्या एकाच्या प्रश्नामुळे त्याचं 10 जणांना उत्तर मिळतं आणि त्याचा फायदा होतो आहे ना. तर त्याच्यामुळे म्हणते आणि कदाचित मलाही कधी-कधी जर माहिती नसेल, तर मलाही ती गोष्ट माहिती पडते. कारण आपण एकमेकांकडूनच सर्व गोष्टी शिकतो. मी हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मेडिटेशनवरती आधारित. फक्त आणि फक्त मेडिटेशन. कारण मित्रांनो, आपण ते करत याच्यासाठी नाही मेडिटेशन, ध्यान, कारण आपल्याला त्याची अजून गरज समजलेलीच नाहीये, है ना? जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज समजते ना, तेव्हा आपण काय करतो, की नाही बाबा, आणि हे कोणाच्यासाठी नाही आहे. हे पण गोष्ट फार महत्त्वाची आहे. हे फक्त आणि फक्त आपल्यासाठी आहे. की जेही करतो ते आपण आपल्यासाठी करतो. बघा, जोपर्यंत आपण नीट होत नाही किंवा आपण व्यवस्थित म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्या जीवनामध्ये काही करू शकत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना नाही सांगू शकत ना. तर हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला तेवढं फिट राहणं फार महत्त्वाचं असतं. तर आजचा हा व्हिडिओ आहे, हा याच्या बद्दल आहे, की मेडिटेशन का आवश्यक आहे? तो आपल्याला किती वेळ करणं आवश्यक आहे? त्याचा आपल्याला फायदा काय होतो आणि त्याच्यामुळे आपली प्रगती काय होते? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे सर्व टॉपिक क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ मी फार छोटा बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण मला एवढी तर खात्री आहे, की आजच्या या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओमुळे तुमचा खूप खूप फायदा होईल. ठीक आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून सांगते, जेही तुमचे विचार आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आता सर्वात महत्त्वाचं आहे, की ध्यान का करायचं? बघा, ध्यान म्हणजे विचार थांबवणं नाही. ध्यान म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. विचार येतील तुम्हाला, पण त्या विचाराच्या मागे पडायचं नाही आपल्याला, ठीक आहे? जसं रमण महर्षी तुम्हाला माहीत असतील. रमण महर्षी काय म्हणतात? स्वतःला ओळखा, बाकी सर्व गोष्टी आपोआप समजेल. आपण बाहेरच्या जगात उत्तर शोधतो मित्रांनो, पण सगळे उत्तर काय आहेत? आपल्या आत आहेत. ध्यान केल्यावर काय होतं? मन शांत होतं, निर्णय स्पष्ट होतात, भीती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खऱ्या स्वतःशी कनेक्ट होतो. म्हणजे जो ॲक्च्युअल आपण जो आहे, आता जे आपण दिसतो, बोलतो, ऐकतो, काही ॲक्टिव्हिटी करतो ते नाही. जो ॲक्च्युअल आपण कोण आहे, त्या परमात्म्याचा अंश, ते आपल्याला समजतं ध्यानाने आणि म्हणून आपण आपल्या खऱ्या स्वतःशी कनेक्ट होतो. बघा, आता ध्यान किती वेळ करायचं? सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न आहे. कंपल्सरी सांगितलेलं नाही. माझे जे गुरु आहे ब्रह्मऋषी पितामह पत्रिजी सर, यांनी खूप सुंदर नियम मांडला इथे. कारण कसं होतं बघा मित्रांनो, कधी-कधी फार कंटाळा येतो ना. आपल्याला स्वतःसाठीच वेळ काढायचा असतो, पण स्वतःसाठी वेळ काढायला सुद्धा आपल्याला म्हणजे ना कंटाळा येतो, है ना. तर त्यांनी एक सुंदर फॉर्म्युला इथे सांगितलेला आहे, की तुमचं वय जितकं तितके मिनिट तुम्ही ध्यान करा. म्हणजे कसं बघा, आता एखाद्याचं उदाहरणार्थ वय आहे 20 वर्ष, तर त्याने 20च मिनिटं बसायचं. एखाद्याचं वय असेल 30 वर्ष, तर त्याने 30 मिनिटं बसायचं. एखाद्याचं वय असेल 60 वर्ष, तर त्याने 60 मिनिटं बसायचं. बरं, हा फॉर्म्युलाच का दिला त्यांनी, की जेवढं वय आहे तेवढंच बसायचं? कारण याच्यासाठी, की आपल्या जीवनामध्ये आता सपोज आपलं वय आहे 20 वर्ष, तर 20 वर्षामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जे काही अनुभव घेतलेले आहे आणि जेवढं लोड घेतलेला आहे त्या अनुभवामुळे, मग ते अनुभव चांगले असो किंवा वाईट असो, तर त्या ध्यानामुळे काय होतं ना, त्या अनुभवाचा जो विनाकारणचा लोड आपल्या डोक्यामध्ये साचलाय, तो काय होतं ना, तेवढं आपण त्याला रिलीज करू शकतो आणि तेवढं त्याला तेवढा वेळ जो आहे, जेवढे मिनिटं मी सांगितले, तेवढं रिलीज करण्यासाठी म्हणजे पुरेसं असतं. हे कुठलं ना रिग्रेट रूल नाही आहे मित्रांनो, पण हे एक नॅचरल गाईडलाईन आहे, की तुमचं शरीर आणि मन बॅलन्स करण्यासाठी. म्हणून हा वेळ आणि हा फॉर्म्युला त्यांनी समजावून सांगितला, की जितकं वय तितकंच आपल्याला ध्यान करायचं. आता सर्वात महत्त्वाचं आहे, की 40 दिवसाचं काय महत्त्व आहे? बघा, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकलं असेल, सुरुवातीला मीही ऐकायची. जेव्हा माझ्याकडे ह्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या किंवा समजत नव्हत्या ना, तेव्हा मी पण एक फॉर्म्युला नेहमी ऐकायची की 21 डे आप मेडिटेशन करो, 21 दिवस आप मेडिटेशन करा, है ना. व्हिडिओ भरपूर आहेत किंवा आपल्यालाही कोणीतरी सांगतं. पण जेव्हा माझ्या गुरूंचं ऐकलं तेव्हाच मला ते पटलं. पण कारण तिथे कसं स्पिरिच्युअल सायन्स आहे. स्पिरिच्युअल सायन्स म्हणजे कसं बघा, सायन्स असं असतं, की सायन्स काय करतं ना, कुठली गोष्ट प्रूव्ह केल्याशिवाय, विश्वास ठेवल्याशिवाय पुढे जात नाही. तसं माझ्या गुरूंचं आहे स्पिरिच्युअल सायन्स. म्हणजे स्पिरिच्युअली त्यांनी सायंटिफिकली त्यांनी ह्या स्पिरिच्युअलिटीला इम्पॉर्टन्स दिलं आहे, है ना. की पहिले तुम्ही विश्वास करा,
इथे मी सांगतो किंवा म्हणजे गुरु सांगतात किंवा बाकीचे मास्टर सांगतात किंवा आता मी पण तुम्हाला सांगते म्हणून अजिबात विश्वास नाही करायचा. किती सांगू द्या कोणी, म्हणजे मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला किती सांगितलं तरी प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करायचं आणि त्याच वेळेस विश्वास ठेवायचा. म्हणून त्यांनी स्पिरिच्युअल सायन्स म्हटलंय, है ना. तर बघा आता 40 दिवसाचं महत्त्व काय. 40 दिवस ध्यान का करायचं, तर भारतीय परंपरेत 40 दिवसांना खूप मोठं महत्त्व आहे. आता आपण जेव्हा पूजापाठ करतो तेव्हा तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ बघा, हनुमान चालीसा आपण वाचतो ना, आपल्याकडे आहे, जय हनुमान ज्ञान गुसागर जय कपिल तिहू लोक उजागर, है ना. तर हनुमान चालीसाचं काय आहे की 40 चोप्या असतात, अनेक साधना व्रत 40 दिवसांचीच असतात, है ना. असं जर बरेच आपण आपल्या परंपरेत बघायला गेलं तर काही तर म्हणजे काही काही गोष्टी नसतात, पण काही अशा गोष्टी आहे की जे 40 दिवसांचा एक टाईम पिरियड ठरलेला आहे, है ना. कारण 40 दिवसात तुमचा जो माइंड पॅटर्न आहे तो पूर्णपणे बदलतो आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड जो आहे तो काय होतं ना, रिप्रोग्राम होतं. सायन्स देखील सांगते मित्रांनो की हॅबिट चेंज करायला 21 ते 40 दिवस लागतात आणि मिनिमम 40 दिवस असतातच. 40 दिवस जेव्हा तुम्ही करता ना, तर तुम्हाला कळेल की 10 ते 15 दिवस तुमचे सुरुवातीला तुम्हाला स्वतःला ॲडजस्ट करायला लागतील. 15 दिवसामध्ये तुम्हाला ती गोष्ट कळेल आणि तिथून 15 ते जे उरलेले दिवस असतात, जे 40 दिवस कंप्लीट होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व क्लॅरिटी येईल की खरंच यार, म्हणजे मी आतापर्यंत काय करत होतो, कुठं मागे धावत होतो, नाही काय काय करत होतो, है ना. आणि ही एवढी सोपी गोष्ट माझ्याजवळच होती, पण मी का एवढं भटकलो. पण वेळ असते प्रत्येक गोष्टीची. म्हणून 40 दिवसाचं एक पॅटर्न सांगितलं त्यांनी की जेवढं तुमचं वय आहे तेवढं करायचं आणि 40 दिवस, है ना. आता आहे ध्यानाचे फायदे. ध्यान फक्त तुमच्यासाठी नाही आहे, है ना. हे तुमच्या सगळ्या रिलेशनशिपसाठी आहे. म्हणजे इवन तुमच्यासाठी तर आहेच आहे, पण तुमच्या सर्व रिलेशनशिपसाठी. कारण आपल्यासाठी आपले नाते महत्त्वाचे असतातच. किती काही म्हटलं आहे ना, मनातून आपण किती कुचकुच केली तरी असतातच आपले नाते महत्त्वाचे. हे तर तुम्ही मानता ना. तर तुम्हाला फायदा काय होतो बघा, स्ट्रेस कमी होतं, क्लॅरिटी वाढते, आत्मविश्वास वाढतो. आणि त्याचा इतरांना काय फायदा होतो, म्हणजे जर तुम्ही ध्यान करता त्याचा इतरांना काय फायदा होतो की तुम्ही शांत होता, म्हणजे काय होतं, भांडण कमी होतं. तुम्ही समजून घेता म्हणजे काय होतात, संबंध सुधारतात आपले, है ना. आणि संपूर्ण आयुष्य बदलतं मित्रांनो. म्हणजे आपण काय करतो ना, रिॲक्शन देत नाही, रिस्पॉन्स करतो प्रत्येकाला, है ना. इगो जो असतो आपला, जो अहंकार फार घाणेरडा, ते आपण ठेवत नाही. तिथे आपण समजूतदारीच्या गोष्टी करतो आणि आपल्याला दुःख होत नाही, तर आपल्याला शांती मिळते. ह्या ध्यानामुळे हे फायदे होतात आपल्याला. आणि हे सर्व गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा किंवा करा, तेव्हा तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली करता ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला समजते. मी कितीही सांगेल, तुम्ही व्हिडिओ बघणार, करणार बऱ्याचशा गोष्टी, पण एक सिंपल टेक्निक तुम्हाला माहीत पडली ना, तर तुम्ही खूप इझिली त्या गोष्टी करू शकता आणि तुम्ही स्वतःही करणार आणि तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा ते सांगणार. कारण आपल्याला इथे एकमेकांना सांगावंच लागतं, है ना. ज्या गोष्टी आपल्याला, ज्या गोष्टीमुळे फायदा होतो त्या गोष्टी आपण स्वतःहूनच सांगतो. आणि आता सर्वात शेवटचं आहे की रिॲलिटी कशी चेंज होते, कसं चेंज होते. तर तुम्ही विचार बदलता तर तुमची रिॲलिटी बदलते. एक लॉ ऑफ सिम्पल आहे की इनसाइड चेंज आउटसाइड चेंज. म्हणजे तुम्ही शांत झालात तर तुमचं जगही शांत, तुमचं जेवढे जग आहे ते तुम्हाला शांत वाटायला लागतं. आणि इथे अजून एक गोष्ट म्हणेल की यू क्रिएट युअर ओन रिॲलिटी. म्हणजे तुमचं स्वतः तुम्ही क्रिएट करता, है ना. जे तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या माइंडमध्ये ज्या गोष्टी, तुमच्या डोक्यात ज्या गोष्टी होतात ना, त्या गोष्टी तुम्ही स्वतः क्रिएट करता. कारण तुम्ही सर्वात महत्त्वाचं एक उदाहरण घ्या, इथे प्रकृती आहे. प्रकृतीतून प्रत्येक गोष्ट निर्माण होते मित्रांनो. आणि स्त्रीला सुद्धा प्रकृतीचा एक दर्जा दिलाय. आपण शिवाला शिव म्हणतो ना, महादेवांना आपण शिव म्हणतो आणि आपण पार्वतीला प्रकृती म्हणतो, है ना. शिव म्हणजे कॉन्शियसनेस आणि शक्ती म्हणजे प्रकृती, जी आपल्याला या प्रकृतीतून जेही काही उत्पन्न होतं तेच. आणि ही आईसुद्धा आपल्या गर्भातून एका मुलाला जन्म देते, एक गोष्ट क्रिएट करते. म्हणजे आपण किती पॉवरफुल आहोत, है ना. आणि त्याच्यामुळे मित्रांनो की यू क्रिएट युअर ओन रिॲलिटी, म्हणजे की ध्यानामुळे आपल्याला ही गोष्ट समजते की खरंच यार आपण काहीही क्रिएट करू शकतो. इम्पॉसिबल अशी कुठलीच गोष्ट नाही, है ना. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, तुमच्या वया एवढं ध्यान करा. 40 दिवस जे कंटिन्यू करा तुम्ही. एकदा तुम्ही 40 दिवस केलं ना, तुम्हाला स्वतःलाच ती सवय होऊन जाईल. तुम्हाला अजिबात कोणाला, म्हणजे तुम्ही कोणीतरी म्हणते म्हणून तुम्ही करणार अशातला भाग होणारच नाही. आणि बघा की कसं तुमचं जीवन बदलतं. कारण सगळे आन्सर बाहेर नाही आहे, सगळे जे उत्तर आहेत ना मित्रांनो, ते बाहेर नाहीच आहेत, ते तुमच्या आत दडले आहे. जर तुम्हाला ते माहीत झालं ना की माझ्या आतमध्ये सगळे उत्तर आहे आणि का मी बाहेर पडलो यार आतापर्यंत, है ना, तेव्हा तुम्हाला ते गोष्ट समजेल आणि मग तुम्ही त्याचा नीटपणे वापर करणार, है ना. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो की ध्यान का महत्त्वाचं आहे, ध्यान कसं करायचं, है ना, आणि 40 दिवसच का करायचं. आणि सर्वात सोपी एक अजून गोष्ट सांगते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये की बघा,
कुठल्याही एका नॉर्मल ठिकाणी बसायचं, जिथे फक्त तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं. आपले हाताचे जे दोन्ही फिंगर असतात, बोटं असतात, ते एकात एक गुंफायची, मांडी घालायची आणि डोळे बंद करायचे आणि आपला फक्त येणारा श्वास आणि जाणारा श्वास असतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हे पहा, विचार येतील, विचाराकडे पळायचं नाही. तुम्ही विचार आले ना, त्या विचारांना सोडून द्यायचं. परत श्वासाकडे लक्ष द्यायचं, है ना? आणि सुरुवातीला आपण तसं नाही बसू शकत, तर कुठलंही एखादं, आता YouTubeवर भरपूर खूप सॉफ्ट म्युझिक असतात मेडिटेशनचे. ते एखादं 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं म्युझिक लावायचं, है ना? आणि त्या म्युझिकवर तुम्ही ते ध्यान करायचं. तुम्ही करून बघा मित्रांनो आणि मग मला सांगा, की कसं तुमचं जीवन बदलायला सुरुवात होतं. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मी 40 दिवस ध्यान करणार हे नक्की लिहा आणि अजून जर काही तुमचे विचार असतील ते सुद्धा लिहा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.